मुंबईमध्ये सतत होत असलेल्या पावसामुळे सामान्य माणसांचं जनजीवन जे आहे ते कुठेतरी अस्तव्यस्त झालेलं आहे। आम्ही सध्या मुंबईच्या किंग सर्कल या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी नदी दृश्य आपल्याला मुंबईच्या रोडवर पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता गुडघ्या इतकं पाणी जे आहे या ठिकाणी भरलेलं आहे। गाड्यांचं डायव्हर्जन केलं जात आहे। मुंबई महानगरपालिका असेल, मुंबई पोलिसांचे कर्मचारी असतील, मुंबई ट्रॅफिक विभाग असेल, या सगळ्यांचं या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। जे पाणी आहे ते त्याचं स्तर जे आहे ते वाढत जात आहे, कारण पाऊस आहे तो थांबलेला नाहीये। त्याच्यामुळे पाण्याचा निचरा जो आहे तो खूप धीम्या गतीने होतो। या ठिकाणी पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी महानगरपालिकेकडनं पाण्याचे पंप सुद्धा लावण्यात आले होते। ज्या रस्त्याच्या कडेला आहेत त्या लोखंडी जाळे लावण्यात आले होते, जेणेकरून पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा। मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे आणि पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे जे आहे त्या पाण्याचा निचरा लवकर होत नाही आहे। आणि तसंच प्रशासनाकडनं, मुंबई महानगरपालिकाकडनं विशेष करून जे सरकारी कार्यालय असतील किंवा जे निम्न सरकारी कार्यालय असतील त्यांना सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे। तसेच खासगी कार्यालय आहेत त्यांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवावे। या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आहे। ज्या आजूबाजूच्या इमारती आहेत त्यांच्या ज्या प्रेमाइसेस आहेत त्यामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्यांना सुद्धा दरवर्षी अशाच प्रकारचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। दरवर्षी प्रशासनाकडनं, महानगरपालिकेकडनं दावे केले जातात की पावसाची तयारी झालेली आहे, यावर्षी कुठलाही त्रास होणार नाही। मात्र दरवर्षी मुंबईकरांना आणि सामान्य माणसांना होणारा त्रास जो आहे तो जैसे थे तैसेच असतो। यावर्षी सुद्धा परिस्थिती काही फारशी बदललेली आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे। कॅमेरामॅन मंदारसह दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी मुंबई।